जिल्हा परिषद सहकारी पतसंस्था नियमित नंबर 1 राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित। दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात व गोवा या राज्यातील पतसंस्थेने केलेल्या विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल माहिती मागविली होती। संस्थेने कोरोना काळात 1,01,011 सॅनिटायझरच्या बाटल्या वितरित केल्या। सांगली येथील पूरग्रस्त शाळेत शालेय किट वाटप केले। जिल्हाधिकारी यांनी केलेल्या आवाहनानुसार अन्नधान्य वाटप केले। जिल्हा परिषदेच्या कोरोना दवाखान्यासाठी 50 कॉट, गादी, बेडशीट, चादरी यांचे वाटप व दिनदर्शिकेत सामाजिक समस्यावर आधारित जनजागृती, संस्थेच्या अहवालात सामाजिक उपदेश, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर यावर्षी संविधान यास 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सदरची माहिती QR कोडमध्ये संस्थेच्या दिनदर्शिकेत प्रकाशित केली। असे अनेक उपक्रम राबविले। याची जनसंपर्क अधिकारी राष्ट्रीय पुरस्कार वितरण समिती गोवा यांनी दखल घेऊन जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था नियमित नंबर 1 सोलापूर या संस्थेस नामांकित घोषित केल्याचे पत्र दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी संस्थेस प्राप्त झाले। सदर पुरस्कार वितरण सोहळा दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी रवींद्र भवन, सांखळी, गोवा येथे दुपारी 12 वाजता संपन्न होणार आहे। सदर पुरस्कारामध्ये विशेष प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह, म्हैसूर फेटा, चंदनाचा कायस्वरूपी हार व भारत सरकारचे माननीय केंद्रीय मंत्री यांच्याकडून अभिनंदन पत्र प्रदान करण्यात येणार असल्याचे चेअरमॅन डॉक्टर SP माने या प्रसंगी सांगितले। सदरचा पुरस्कार हा संस्थेचे माजी चेअरमॅन व विद्यमान संचालक कैलासवासी विवेक लिंगराज यांनी राबविलेल्या वरील विविध योजनेमुळे मिळाला। सदर विविध योजना राबविण्याची संकल्पना त्यांचीच होती, त्यामुळे मी हा पुरस्कार विवेक लिंगराज यांना समर्पित करीत आहे। हा पुरस्कार हा मानाचा तुरा असल्याचे चेअरमॅन यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विशद केले। त्यामुळे आपणास व सर्व संचालक मंडळास ऊर्जा मिळाली व चांगले काम केल्याचे चीज झाले। राष्ट्रीय पुरस्कार संस्थेस मिळणे ही सर्व सभासदांना व संचालक मंडळास अभिमानाची गोष्ट असल्याचे विचार संस्थेचे मार्गदर्शक पंडितराव भोसले यांनी यावेळी बोलताना विशद केले। या पत्रकार परिषदेत संस्थेचे मार्गदर्शक अशोक भोसले, VR गरड, VD नवले, प्रकाश शेटे, VT मोहिते, दयानंद परिचारक, व्हाईस चेअरमॅन सुरेश कुंभार, संचालक विष्णू पाटील, शहाजहान तांबोळी, श्रीधर कलशेट्टी, तजमुल मुतवल्ली, विजयकुमार धेरडे, विशाल घोगरे, गजानन मारडकर, शिवानंद म्हमाने, शिवाजी राठोड, किरण लालबोंद्रे, विकास शिंदे, चेतन वाघमारे, सौ मृणालिनी शिंदे, श्रीमती श्वेता राऊत, तज्ञ संचालक श्रीशैल देशमुख, नितीन शिंदे, सचिव DL देशपांडे, लेखनिक अशोक पवार, सुभाष काळे, नितीन येमुल, विनोद कदम आदी उपस्थित होते। कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात व गोवा या 5 राज्यांमधून ह्या पुरस्कारासाठी निवड झालेली आहे। सदर पुरस्कार 27 एप्रिल 2025 रोजी सांखळी, गोवा या ठिकाणी दुपारी 12 वाजता आयोजित केलेला आहे। सदर पुरस्कार हा केंद्रीय मंत्री महोदयांच्या शुभ हस्ते मिळणार आहे। सदर पुरस्कारासाठी सोलापूर जिल्हा परिषद कर्मचारी यांनी गेल्या 5 वर्षांमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामकाजामध्ये मग त्यामध्ये पूरग्रस्तांना मदत असेल, कोरोना काळात बेडची व्यवस्था असेल, औषधोपचार असेल, सॅनिटायझर असेल, तसेच यावर्षी दिनदर्शिकेमध्ये आम्ही QR कोडच्या माध्यमातून संविधानाचा अमृत महोत्सव ही संकल्पना QR कोडच्या माध्यमातून सर्व सन्माननीय सभासदांना या ठिकाणी विहित केली, जेणेकरून MPSC, UPSC व सर्व विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व विशद करण्याचा जो प्रयत्न होता त्या प्रयत्नाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आणि हा पुरस्कार आमचे विद्यमान संचालक स्वर्गीय विवेकानंद लिंगराज यांच्या प्रयत्नांनी व त्यांच्या संकल्पनेमुळे हा संकल्पनेचा आलेख वाढत गेला आणि त्याची दखल घेतल्यामुळे हा जो पुरस्कार आहे त्यांना मी समर्पित करतो। या संचालक मंडळाच्या सर्व सन्माननीय सभासदांच्या सहकार्यामुळे हा पुरस्कारापर्यंत आम्ही येऊन पोहोचलो आणि खरोखरच गोष्ट म्हणजे सर्व सभासदांनी जो विश्वास आमच्यावर दाखवला त्याला आम्ही पात्र राहिलो, हा पुरस्कार मिळाला। त्यामुळे सर्व संचालक मंडळाचं व सभासदांचं या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो। धन्यवाद।